केलेला जिल्हा पोलीस दलाचा सर्व अत्याधुनिक वाद्यानं सुसज्ज असलेला जिल्हा पोलीस दलाचा बँड। यामध्ये परेड कमांडर विपुल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विठा विभाग विठा, सेकंड इन कमांडर बाळूकाचे हवालदार, राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली सन्मान्य अतिथींना मानवंदना देण्यासाठी मंचाच्या दिशेनं पुढील मार्गक्रमण करतायत। 1 नंबरचा आरसीबीचं पोलीस पथक, याचं नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध गवारी, MIDC पोलीस ठाणे, सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक दिनेश दसाडे। मंचाच्या दिशेनं सन्मान्य अतिथींना मानवंदना देण्यासाठी हे पथक पुढील मार्गक्रमण करत आहे। परेड कमांडर श्री विपुल पाटील, सेकंड इन कमांडर बाळूकाचे हवालदार, राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय सांगली। अत्यंत कालबद्ध सुरेख आणि आत्मविश्वासाने भरलेले आमचे सर्व हास्य अधिकारी आजच्या परेड संचलनामध्ये सहभागी झालेले आहेत। एक उत्कृष्ट आकर्षक आणि लक्ष पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विठा विभाग विठा, सेकंड इन कमांडर बाळूकाचे हवालदार, राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय सांगली सन्मान्य अतिथींना देऊन आरसीबीचं पथक पुढील मार्गक्रमण करत आहे। त्याचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध गवारी आणि सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक दिनेश दसाडे, उमदी पोलीस ठाणे। आरसीबीचं पथक आहे। या पाठोपाठ येणारं 2 नंबरचं पथक आहे सशस्त्र पोलीस पथक पोलीस मुख्यालय सांगली, याचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक अमोल खरात, आटपाडी पोलीस ठाणे आणि सुपर नंबर आहे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे, भिलवडी पोलीस ठाणे। सशस्त्र पोलीस पथक मुख्यालय सांगली सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन पुढील मार्गक्रमण करीत आहेत। या पाठोपाठ येणारं पथक आपण पाहतो महिला पोलिसांचं पथक आहे। त्याचं नेतृत्व करत आहेत प्लाटून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शिर्के आणि सुपर नंबरे आहेत महिला पोलीस उपनिरीक्षक सरिता तामाणे, ईश्वरपूर पोलीस ठाणे। सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन महिलांचं पोलीस पथक पुढील मार्गक्रमण करत आहेत। या पाठोपाठ येणारं होमगार्डचं पथक आहे, होमगार्ड पुरुषांचं पथक आहे। याचं नेतृत्व करत आहेत प्लाटून कमांडर कंपनी कमांडर सर्जेराव पाटील, सुपर नंबरी पलटण नाईक चंद्रकांत कांबळे, होमगार्ड पुरुषांचं पथक आहे। सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन हे पथक पुढील मार्गक्रमण करत आहे। या पाठोपाठ येणारं पथक आपण पाहतो वाहतूक शाखा सांगली मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शहरातील वाहतुकीचं नियमन, विना अपघात रहदारीचं नियमन करण्यासाठी कार्यरत असणारा जिल्हा पोलीस दलाचं हे पथक आहे। याचं नेतृत्व करत आहे पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा भोसले, संजय नगर पोलीस ठाणे, सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक रविकुमार सोलंकर, मिरज शहर पोलीस ठाणे। सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन हे पथक पुढील मार्गक्रमण करत आहे। या पाठोपाठ येणारं पथक आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुरक्षा बल, याचं नेतृत्व करत आहेत प्लाटून कमांडर सुरक्षा पर्यवेक्षक प्रदीप कुंभार। होमगार्ड महिलांचं पथक या पाठोपाठ येत आहे। याचं नेतृत्व करत आहेत प्लाटून कमांडर महाराष्ट्र सुरक्षा बल पथक, त्याचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर सुरक्षा पर्यवेक्षक प्रदीप कुंभार। सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन महाराष्ट्र सुरक्षा बळाचे प्लाटून पुढील मार्गक्रमण करत आहे। या पाठोपाठ येणारं पथक आपण पाहत आहोत अग्निशमन विभागाचं हे पथक आहे। याचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर फायरमन विजय पवार। सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन हे पथक पुढील मार्गक्रमण करत आहे। या पाठोपाठ येणारं
हे पथक आपण पाहतो असतो वाशालिका अन्नाचं उपाधी गर्ल्स हायस्कूल भोपाळ हे मुलींचं पथक प्लाटून कमांडर कुमारी मुतूर सुरू याचं नेतृत्व करत आहे. सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन हे पथक पुढील मार्गक्रमण करत आहे. या पाठोपाठ येणारं जो आपण बालचमू पाहतो हे अकोट इंग्लिश मीडियम स्कूल भोपाळ RSTचं हे पथक आहे. त्याचं नेतृत्व करते प्लाटून कमांडर कुमारी प्रांजली वाघमारे. सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन हा बालचमू पुढील मार्गदर्शन करत आहे. या पाठोपाठ दुसरं पथक जो प्रायमरी भोपाळ त्याचं नेतृत्व करत आहे प्लाटून कमांडर शरद विश्वराज चिलमोडे. सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन हा बालचमू पुढील मार्गक्रमण करतो आहे. या पाठोपाठ येणारं पथक आपण पाहता पंचकृषी विज्ञान केंद्राने पंचकृषी विज्ञान केंद्राचे पथक आहे. याचं नेतृत्व प्लाटून कमांडर कुमारी भक्ती पाटील. सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन मार्गक्रमण होत आहे. या पाठोपाठ येणारं दुसरं पथक आपण पाहत आहोत मिरज हायस्कूल मिरजचं हे पथक आहे. दुधान पोलीस कार्यक्रम राबवून आलेल्या कार्यक्रम पथक आणि याचं नेतृत्व प्लाटून कमांडर कुमारी आर्या कांबळे. सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन मिरज हायस्कूल या पाठोपाठ आपण पाहता सांगली जिल्ह्याचा महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या जिल्हा पोलीस दलाचा सर्व अत्याधुनिक दर्जाने सुसज्ज जिल्हा पोलीस दलाचा याचं नेतृत्व करत आहेत बँड मेजर श्रेणी PSI शंकर कल्लापत्र आहे. सांगली जिल्हा पोलीस दलाचा सुसज्ज बँड पथक यात 6 पोलीस अंमलदार सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त गुजरात येथे आयोजित संचलनामध्ये सहभाग घेतला. सदर संचलनामध्ये बँड मेजर श्रेणी PSI अविनाश कांबळे यांनी तेथील एका बँड पथकाचं नेतृत्व केलं. या सदर पथकानं मुंबई येथे आयोजित महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन परेड संचलनामध्ये भाग घेतला. प्लाटून कमांडर बँड मेजर पोलीस उपनिरीक्षक शंकर जाधव हे आपण पाहतात वज्रवाहन याचं नेतृत्व करत आहेत संतोष कन्नोळे अनिल रुपणार. जंगलरस भागाचं या वाहनातून चित्रीकरण केलं जातं. या पाठीमागं पाहतात शहान पथकाचं वाहन आहे शहान सनी. याचं नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक मोरे आणि स्वप्नील पाटील. चालक अरविंद ओलेकर. जिल्ह्यामध्ये खून खुनाचे प्रयत्न दरोडा घरपुडी यासारख्या गुन्ह्यामध्ये सनी या श्वानाद्वारे त्याचा शोध घेतला जातो. या पाठोपाठ येणारं वाहन आपण पाहतात निर्भया पथकाचं हे वाहन आहे. महिलावरील वाढते अत्याचाराचं प्रमाण लक्षात घेऊन शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी कार्यरत असणारं हे जिल्हा पोलीस दलाची यंत्रणा आहे. त्याचं नेतृत्व करतायत महिला पोलीस उपनिरीक्षक छाया सुटळे. चालक वैशाली माने. येणारं वाहन आपण पाहता डायल 112. सर्वसामान्य नागरिकांना संकल्प कार्यामध्ये पोलिसांची तात्काळ मदत उपलब्ध होण्यासाठी डायल 112 टोल फ्री दूरध्वनीचा हा उपलब्ध करून दिलेला आहे. याचं नेतृत्व करतायत श्रेणी PSI सलीम शेख. या पाठोपाठ येणारे आपण वाहन पाहतात फॉरेन्सिक लॅबच्या गुन्ह्याचा तपास शीघ्रगतीने होण्याकरता आवश्यक वैज्ञानिक चाचणी साहित्याने अद्यावत असणारं सुसज्ज अशी जिल्हा पोलीस यंत्रणेचं हे वाहन आहे. याचं नेतृत्व करतात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका संपा. चालक अनिल सूर्यवंशी. या पाठोपाठ येणारं BDDFचं वाहन आहे. कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आलेली स्फोटकं बॉम्ब शोधून काढून ते निकामी करण्यासाठी सुसज्ज यंत्र समोर असलेलं वाहन आहे. याचं नेतृत्व करतात सहाय्यक पोलीस
उपनिरीक्षक अण्णासाहेब शिंदे आणि संजय कुटे. या पाठोपाठ येणारे आरसीबीचं पथक आहे. सदर वाहनातील पोलीस 24 तास सतर्क असतात. जिल्ह्यात अचानकपणे दंगलग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास सदरच्या वाहनातील पोलीस जवान घटनास्थळी त्वरित जाऊन परिस्थिती हाताळतात. यांना विशेष उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं. त्याचं नेतृत्व करत आहेत पोलीस निरीक्षक गायकवाड, चालक पवार. या पाठोपाठ येणाऱ्या जनतेच्या जीविताचं आणि मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी कार्यरत असणारी हे अग्निशमन विभागाचं वाहन आहे. त्याचं नेतृत्व करत आहेत रोहित मस्के, चालक गणेश भोरे. त्यांना त्यांनी लावायला पाहिजे. या पाठोपाठ येणारं वाहन आपण पाहतात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2026